टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील चाकण परिसरामध्ये पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा तळेगाव शिक्रापूर महामार्ग असेल, या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे आणि याच वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी खरं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खरं तर येणार आहे। आता पहाटेची वेळ आहे, आपण या ठिकाणी पाहतोय कशा प्रकारे सध्या जी वाहतूक कोंडी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पुणे जिल्ह्यातील चाकण या ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत आहे आणि औद्योगिक वसाहत असल्यामुळे या परिसरामध्ये जी वाहनांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळते। त्याचमुळे पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा शिक्रापूर तळेगाव महामार्ग असेल, या दोन मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर वाहतूक कोंडीचा सामना येथील नागरिक असेल, प्रवासी असेल, त्यासोबत इतर नागरिकांना करावं लागताना आपल्याला पाहायला मिळतं। कारण की पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण तळेगाव, त्यासोबत चाकण शिक्रापूर महामार्ग, त्यासोबत औद्योगिक वसाहत आणि या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होती आणि याचीच पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार खरं तर या ठिकाणी येणार आहे। एकंदरीत या वाहतूक कोंडीसाठी चाकण कृती समितीमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आली, नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी उद्रेक केला गेला। मात्र अनेक दिवसापासून पाहतो की या परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी आहे त्या वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांसोबत नागरिकांनाही करावा लागत आहे। आज अजित पवार खरं तर या ठिकाणी पाहणी करणार आहेत। पाहणी केल्यानंतर खर्चातून तोडगा निघतो का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण सुशांतराव समी सुलजगे, TV9 मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।